6 महिन्यांपूर्वी खून झालेल्या एका ट्रक चालकाचा मृतदेह अद्यापही ताब्यात न मिळाल्याने त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कधी करायचे असा सवाल त्याच्या कुटुंबियांनी केला आहे। मेहबूब खान वय वर्ष 47 असे मृत ट्रक चालकाचे नाव आहे। शहरातील कामगार नगर परिसरात राहणारे मेहबूब खान हे ट्रक चालक होते। गेल्या 7 ऑगस्ट रोजी ते अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे ट्रक घेऊन माल आणण्यासाठी गेले होते। परतीच्या वेळी त्यांनी कुटुंबियांना लगेच परतत असल्याचे सांगितले, मात्र नंतर त्यांचा मोबाईल स्विच ऑफ झाला होता। दरम्यान ते घरी न आल्याने कुटुंबियांनी 10 ऑगस्ट रोजी नागपूरला गिट्टी खदन पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दिली। 20 ऑगस्ट रोजी जुना कोटोल रोडवरील एका नाल्यात मानवी सांगाडा आढळला होता। त्यावेळी पोलिसांनी ओळख पटवण्यासाठी खान यांच्या कुटुंबियांना बोलवले। तेथे कपडे आणि बेल्टवरून कुटुंबियांनी हा मृतदेह मेहबूब खान यांचाच असल्याचे सांगितले होते। त्यावेळी गिट्टी खदम पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे। तपासात मेहबूब खान यांचा वरुड येथे खून झाल्याचे आढळल्याने वरुड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला। त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठवण्यात आला। शवविच्छेदनानंतर तुम्हाला पार्थिव दिले जाईल असे कुटुंबियांना सांगण्यात आले होते। मात्र दुसऱ्या दिवशी ते मेयोत गेले असता मेहबूब खानचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले। त्यानंतर DNA चाचणीसाठी हा मृतदेह न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आला। 15 दिवसांनी या चाचणीत अहवाल येईल व त्यानंतर मृतदेह कुटुंबियांना सोपवण्यात येईल असे सांगण्यात आले। त्यास आता 6 महिन्यांचा कालावधी लुटूनही अद्याप खान यांच्या कुटुंबियांना अंत्यसंस्कारासाठी पार्थिव मिळालेले नाही। अंत्यसंस्कारासाठी मृतदेह द्या या मागणीसाठी अलीकडेच जिल्हा काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे वसीम खान यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विपिन झटणकर यांची भेट घेतली। त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना 2 दिवसांनी बोलवलं होतं। आता त्यांनी मेहबूब खानच्या कुटुंबियांना पोलीस आयुक्तांना भेटण्याचा सल्ला दिला आहे। त्यामुळे हे कुटुंबीय मंगळवारी पोलीस आयुक्तांना भेटून आपली व्यथा मांडतील असे वसीम खान यांनी सांगितले। पोलीस आयुक्तांना भेटल्यानंतरही मृतदेह मिळत नसेल तर मृताच्या कुटुंबियांसह न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेपुढे आंदोलन करण्याचा इशारा वसीम खान यांनी दिला आहे। मेहबूब खान यांच्या पश्चात पत्नी व 4 लहान मुले आहेत। गेलेला जीव परत येणार नाही, किमान आता त्यांचा मृतदेह तरी अंत्यसंस्कारासाठी मिळवून द्या अशी आमची मागणी असल्याचे ते म्हणाले।